मित्रांनो नमस्कार. HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. होय मित्रांनो, ही नंबर प्लेट सर्व वाहनांना 1 एप्रिल 2025 पासून कंपल्सरी करण्यात येणार आहे. आणि जर आपण ही नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला RTOच्या नियमानुसार जो काही फाईन बसणार आहे तो आपल्याला भरावा लागणार आहे. त्यामुळे ही नंबर प्लेट बसवणं आपल्याला बंधनकारक आहे. ही नंबर प्लेट तुम्हाला तुमच्या गाडीला बसवायची आहे. तुमची गाडी 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, तर ही नंबर प्लेट घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्याचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि त्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट देखील घेऊ शकता. आणि काही पिनकोडसाठी तुम्ही होम डिलिव्हरीसुद्धा घेऊ शकता. आता यासाठी फीज किती असणार आहे, हे पेमेंट किती असणार आहे, ते कसं भरायचं, 2 व्हीलरसाठी किती रुपये आहे आणि 3 व्हीलर 4 व्हीलरसाठी किती आहे, तर 2 व्हीलरसाठी GST इन्क्लूड करून 531 रुपये, 3 व्हीलरसाठी 590 रुपये, 4 व्हीलर LMV किंवा इतर व्हेकलसाठी 879.10 पैसे इतकी अमाऊंट आपल्याला यासाठी लागणार आहे. आता याची जी ऑनलाईन प्रोसेस आहे ही कशी असणार आहे, ही HSRP नंबर प्लेट आपल्याला कशी बसून मिळणार आहे त्यासंबंधीचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी आपण क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत. आता हीच माहिती आपण आपल्या मोबाईलवरून देखील भरू शकता. त्यासाठी आपण मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी हे जे 3 डॉट्स आहेत या 3 डॉट्सला क्लिक करायचं आहे. खाली डेस्कटॉप साईट असं दिसतंय, त्याच्यासमोर एक छोटा चौकोन दिसतोय, त्या चौकोनाला क्लिक करायचं आहे आणि कॉम्प्युटर किंवा डेस्कटॉपवर जशी स्क्रीन आपल्याला दिसत आहे त्याच पद्धतीनं ही स्क्रीन आपल्याला दिसायला लागेल. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला RTO महाराष्ट्र किंवा transport.maharashtra.gov.in अशी वेबसाईट सर्च करायची आहे. या ठिकाणी नुसतं RTO महाराष्ट्र असं जरी आपण टाकलं तरी ही येणारी जी पहिली लिंक आहे transport.maharashtra.gov.in याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला याची वेबसाईट ओपन झालेली दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला अनेक ऑप्शन दिसतील. या ठिकाणी HSRP नावाचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतोय, याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर असं एक पेज ओपन होईल आणि या ठिकाणी ह्या नंबर प्लेटसाठी बसवण्यासाठी जी आवश्यकता आहे की कोणत्या गाड्यांना आवश्यकता आहे यासंबंधी इथे माहिती आहे. दिनांक 1 एप्रिल 2019 किंवा त्यानंतर नोंदणीकृत झालेल्या वाहनांना ज्यांनी आधीच HSRP प्लेट बसवलेले आहेत त्यांना HSRP बसवण्याची किंवा पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी कंटिन्यू आणि HSRP ऑनलाईन बुकिंग असे 2 ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत. अर्थातच आपल्याला HSRP ऑनलाईन बुकिंग यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑफिस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट ऑफिस असं करायचं आहे. या ठिकाणी ऑफिस म्हणजेच आपलं RTO कार्यालय MH01 ते MH56 पर्यंतचे RTO कार्यालय आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणावरून वाहन खरेदी केलेले आहे त्या वाहनाचा RTO कार्यालय आपल्याला निवडून घ्यायचं आहे. या ठिकाणी या ठिकाणावरून मी वाहन खरेदी केलेले आहे आणि ते RTO कार्यालय मी या ठिकाणी निवडलेलं आहे आणि याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपणासमोर असं एक पेज ओपन होईल. या पेजचा इंटरफेस वेगवेगळा असू शकतो. इथे प्रत्येकाला वेगवेगळा इंटरफेस दिसू शकतो. तर त्यामध्ये जो इंटरफेस आला आहे तरी त्यातले ऑप्शन आपल्याला सगळे सेम असणार आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अप्लाय HSRP याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वाहनाची डिटेल्स टाकायची आहे. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्या गाडीचा जो काही नंबर असेल तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. गाडी नंबर टाकून झाल्यानंतर इथे चेसिस नंबर टाकायचा आहे. हा चेसिस नंबरचे आपल्याला शेवटचे 5 अंक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर इंजिन नंबरचे सुद्धा आपल्याला शेवटचे 5 अंक आपण टाकून घ्यायचे आहेत. हे अंक टाकून झाल्यानंतर आपल्याला ज्याच्या नावे आपण गाडी खरेदी केलेली आहे किंवा ज्या मोबाईल नंबरनं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला अचूक नोंदवायचा आहे आणि
या ठिकाणी Incoming voice call from व्हॅलिडेट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली व्हेकल डिटेल्स या ठिकाणी आलेली दिसेल. या ठिकाणी आपल्याला व्हेकल क्लास निवडायचा आहे, मोटरसायकल आहे की स्कूटर आहे. या ठिकाणी व्हेकल मॉडेल आपल्याला माहिती असेल तर भरा, नसेल माहिती तर नाही भरलं तरी चालेल. या ठिकाणी फ्युअल टाईप दिसतोय, या ठिकाणी BS4 आहे, 5, 6 आहे, ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आणि नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला व्हेकल डिटेल्स एकदा येईल, याला सुद्धा आपल्याला नेक्स्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ओनर इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची, ज्याच्या नावे आपण गाडी खरेदी केलेली आहे ती गाडी क्रमांक आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. आणि त्याची नेम या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर आपोआप आलेला आहे आणि ईमेल ID नाही भरला तरी चालेल. या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फिटमेंटचे लोकेशन या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी काही इंटरफेसमध्ये इथे नियर बाय किंवा जवळील जे ठिकाण आहे ते ठिकाण आपल्याला या ठिकाणी दिसेल. योग्य ठिकाण आपल्याला निवडून घ्यायचं आहे. आणि हे जे ठिकाण आहे ते निवडताना समजा मी माझं वाहन जरी तिकडून खरेदी केलेलं असलं तरी मला ती प्लेट कुठं घेणं पॉसिबल आहे माझ्याजवळ ते ठिकाण मी या ठिकाणी निवडतोय. आणि या ठिकाणी डीलर लोकेशन असं ऑप्शन दिसतोय किंवा होम डिलिव्हरीसुद्धा ऑप्शन आपल्याला दिसेल. होम डिलिव्हरीसाठी आपल्याला जास्तीचे चार्जेस लागणार आहे ही माहिती लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्याला किती चार्जेस लागणार आहे ते इथे दिसतंय, याला नेक्स्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी फिटमेंटची अपॉइंटमेंट आपल्याला या ठिकाणी दिसते. इथे सिलेक्ट फिटमेंट सेंटर आपल्याला निवडायचं आहे. त्यासाठी नवीन पेज ओपन होईल. आणि इथे जर आपण महिना निवडायचा आहे, कोणत्या मंथमध्ये आपल्याला ते फिटमेंट प्लेट बसवायची आहे, या ठिकाणी आपण याच महिन्यामध्ये घेतोय तर तो महिना आपण या ठिकाणी निवडला आहे. या ठिकाणी ऑटोमॅटिक आपल्याला ज्या ठिकाणी प्लेट मिळणार आहे त्या ठिकाणचं लोकेशन आपल्याला इथे दिसणार आहे. याला जर आपण सिलेक्ट केलं तर आपल्याला ऑटोमॅटिक लोकेशन आणि आपल्याला कोणत्या तारखेला ती प्लेट घ्यायला जमेल अशा तारखा दिसत आहेत. या ठिकाणी लाल रंगामध्ये जे दिसतंय ते सगळे स्लॉट या ठिकाणी बुक झालेले आहेत. आणि जे स्लॉट इथे शिल्लक आहेत ते स्लॉट आपण सिलेक्ट करून घेऊ शकता. आपल्याला कोणत्या दिवशी हे जमेल तो स्लॉट आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी 22 तारखेला मला शक्य आहे तर मी हा 22 तारखेचा स्लॉट या ठिकाणी बुक करतोय. आणि मला ज्या वेळेत जाणं शक्य आहे ती वेळ मी या ठिकाणी निवडतोय. या वेळेला मला जाणं शक्य आहे ती वेळ मी या ठिकाणी निवडलेली आहे. आणि कन्फर्म ऑर्डर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला पुन्हा या ठिकाणी आय एम द रजिस्ट्रेशन ओनर ऑफ अबव सेड व्हेकल, आय कन्फर्म दॅट अबव डिटेल्स एंटर्ड बाय मी हॅज बीन व्हेरीफाईड फ्रॉम व्हेकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असं काही सूचना या ठिकाणी येते. ती सूचना या ठिकाणी कन्फर्म करायची आहे. आणि आपल्याला एक OTP येणार आहे, तो OTP आपण टाकून घ्यायचा आहे. आलेला OTP या ठिकाणी भरायचा आहे आणि याला व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या फिटमेंटसाठीची जी ऑर्डर समरी या ठिकाणी आपल्याला दिसेल ती ऑर्डर समरी एकदा पाहून घ्यायची आहे. इथे इतकी फीज दिलेली आहे आणि विथ GST आपल्याला एवढी फी या ठिकाणी दिसते. या ठिकाणी पे नाऊ या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपोआपच आपण पेमेंट ऑप्शनला जाणार आहोत. या ठिकाणी आपण वेगवेगळे पर्याय निवडून पेमेंट करू शकता. या ठिकाणी UPIचा देखील आपल्याला पर्याय दिलेला आहे. आपण UPIचं स्कॅन करा किंवा या ठिकाणी UPI ID टाकून आपलं पेमेंट करू शकता. या ठिकाणी पेमेंट मी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं जे काही डिटेल्स असेल या ठिकाणी आपलं पेमेंट जरी डिडक्ट या ठिकाणी फेल झालेलं असलं तरी या ठिकाणी गुगल पेवर आपण जेव्हा पेमेंट केलं ते या ठिकाणी सक्सेस झालेले दिसतंय. सक्सेस झाल्यानंतर आपल्याला त्याची एक रिसिप्ट येत असते आणि ती रिसिप्ट प्लस RC बुक आणि आपली गाडी घेऊन आपल्याला RTO ज्या ठिकाणी आपण फिटमेंट सेंटर निवडलेलं आहे त्या सेंटरवर जाऊन आपल्याला फिटमेंट करायची असते. परंतु पेमेंट डिडक्ट झालेलं आहे आणि आपल्याला रिसिप्ट मिळाली नाही तर ती रिसिप्ट कशी मिळायची हे सुद्धा आपण पाहूयात. या ठिकाणी याच पेजवर पुन्हा यायचं आहे. याला ऑर्डर स्टेटसला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला व्हेकल नंबर टाकून घ्यायचा आहे. जो काही व्हेकल आपली गाडी नंबर आहे तो गाडी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि चेसिसचे शेवटचे 5 अंक
आपल्याला टाकायचे आहेत आणि सर्चवर क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या ऑर्डर बुक झाली की नाही ते या ठिकाणी दिसेल. कारण आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर आपल्याला सर्व मेसेजेस आलेले आहेत, बुक झालं आहे किंवा आपली ऑर्डर पडलेली आहे, परंतु ऑन स्क्रीन आपल्याला या ठिकाणी फेलचा मेसेज दिसला आहे. म्हणून आपण पुन्हा ती ऑर्डर खरंच बुक झाली की नाही, त्याची रिसिप्ट आली की नाही या ठिकाणी आपल्याला दिसते ऑर्डर रिसीव झालेली आहे आणि प्रिंट रिसिप्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या प्रिंट रिसिप्टची आपल्याला या ठिकाणी PDF फाईल किंवा त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे, ही सेव्ह करून घ्यायची आहे किंवा याची डायरेक्ट प्रिंट काढून घ्यायची आहे आणि या पद्धतीनं या रिसिप्टची एक प्रिंट, RC बुक आणि आपली गाडी तसंच आधार कार्ड देखील सोबत राहू द्या, हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या फिटमेंटच्या लोकेशनला जायचं आहे आणि आपली ऑर्डर कोणत्या टप्प्यात आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहून आपण जी स्लॉट बुक केलेला आहे, जे बुकिंग केलेलं आहे त्या पद्धतीने आपण जाऊ शकता. अशीच माहिती घेऊन, अशीच माहिती पाहून आपण आपल्या गाडीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि HSRP ची जी नंबर प्लेट आहे ती बसून घ्यायची आहे. अन्यथा 1 एप्रिल नंतर आपल्याला जो काही शासन दंड असेल तो भरावा लागेल. तो चुकवण्यासाठी आपल्याला काही क्षणात आपण ह्या रजिस्ट्रेशन करू शकता आणि ती प्लेट आपण बसवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.